नमस्कार. महाराष्ट्रातल्या माणसांना जर कोणी विचारलं ना पुणे म्हणजे काय, तर ते म्हणतील पुणे म्हणजे ट्रॅफिक. पुणे म्हणजे ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जाम हा वाहनांचाही ट्रॅफिकचा जाम आणि आयुष्याच्याही वाहतुकीला लागलेला एक मोठा जाम आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या शहराची लोकसंख्या पुण्यात फक्त MPSC आणि UPSCची तयारी करायला असते. वर्षानुवर्षापासून काय करतात तर MPSC UPSCची तयारी करतात. मी कितीतरी पोरं असं बघितलेत की ती MPSCची तयारी करता करता लग्न राहून गेलंय. पोरी 35च्या 36च्या पुढे गेल्यात आणि पोरं तर बिचारे आता लोक बघून काका काका म्हणायला लागलीत त्यांना. ओ काका असं म्हणतात आणि मग यांना कळतं की अरे आपण आता काका झालोत, पण UPSC काही किंवा MPSC काही क्रॅक करता आलेली नाही. बिचारे मग आयुष्याच्या उत्तरार्धात मिळेल तो किंवा मिळेल ती बघून लग्न करतात आणि मग ते पुण्यात पुणे में दोनों और प्रेम पलता है, सखी दीपक भी जलता है, पतंग भी जलता है, अशी त्या मैथिली शरण गुप्तांच्या कवितेसारखी अवस्था पुण्यातील त्याची आणि तिची येते. पुणे म्हणजे ट्रॅफिक जाम. पुणे म्हणजे स्वप्नांचाही ट्रॅफिक जाम. पुण्यात सगळं काही आहे. पुणे तिथे काय उणे म्हणतात, पुण्यात सगळं काही आहे. याच पुण्याने वेगवेगळ्या संस्कृती महाराष्ट्राला दिल्या. पुण्यातून नाटकं पुढे आली, पुण्यातून साहित्यिक पुढे आले. ते नाटकं पुढे आले यात म्हणजे नाटकं करणारीही आता जाऊन पुण्यात नाटकं करायला लागलीत, हा भाग वेगळा. नाटकं पुढे आले आणि या नाटकामध्ये संगीत नाटक असेल, नुसतं साधं नाटक असेल, हौशी रंगभूमी असेल, प्रायोगिक रंगभूमी असेल, व्यावसायिक रंगभूमी असेल, या सगळ्या रंगभूमीमध्ये नाटकं करणारी माणसंसुद्धा पुण्यात आली. मग ज्यांना ज्यांना नाटकं करायची ती पुण्यात येऊ लागली आणि पुण्यात येऊन नाटकं करू लागली. नाटकामध्ये संवाद विसरला तर पडद्याच्या मागे एक प्रॉम्प्टिंग करणारा माणूस असतो आणि तो त्या संवादाच्या त्या नाटकातल्या अभिनेत्याला हळू आवाजात त्याच्या संवादाचा स्टार्ट आठवून देतो. स्टार्ट करून दिला की मग पुढचा संवाद त्या अभिनेत्याला आपोआप येतो. त्याला पडद्या मागून प्रॉम्प्टिंग करणं म्हणतात. पण पुण्यात येऊन राहुल गांधींनी जे नाटक केलं ना ते फार अफलातून होतं. इथे प्रॉम्प्टिंग पडद्याच्या आडून नव्हती तर थेट पडद्याच्या पुढून होती. राहुल गांधींना पुणे म्हणजे काय सांगायचं आहे ते सांगण्यात आलं होतं. काय पुणे म्हणजे प्रेम, आणि ते प्रेम हे राहुल गांधी बोलले की टाळ्या वाजल्या, भरपूर जल्लोष झाला. ते राहुल गांधी बोलल्यावर कसा जल्लोष झाला ते आधी ऐका. पुणे म्हणजे प्रेम, पुणे म्हणजे प्रेम. थँक्यू. पाहिलं? आता पुणे म्हणजे प्रेम, पुणे म्हणजे प्रेम हे 3 वाक्य राहुल गांधींना त्या सूत्रसंचालकानं विचारल्यावर पुणे के बारे में क्या कहते हैं आप म्हटल्यावर पुणे म्हणजे प्रेम असं राहुल गांधी म्हणाले. तर ते म्हणण्याआधी राहुल गांधींची स्टेजवरच प्रॉम्प्टिंग करून तयारी करून घेण्यात आली होती. जरा नीट दाखवतो, म्हणजे बोललेत 2दा, आपण जरा जास्त वेळेला ऐकू बघा. तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास, तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास, तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास, तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास मैसेज सर. पुणे म्हणजे प्रेम. पाहिलं? ह्याला म्हणायचं पडद्या पुढूनची प्रॉम्प्टिंग. पुणे म्हणजे प्रेम. राहुल गांधीचा लोचा काय झालाय माहिती आहे? त्याला केमिकल लोचा म्हणतात. ते प्रेम 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 सगळीकडं दिसू लागलंय. ते नाटक होतं ना आपल्याकडं, घर हवंय घर, तुफानाला घर, घर देतं का घर, ज्याला जे नसतं ना ते मागायचं असतं. मग हे आपलं पुणे म्हणजे प्रेम म्हणून बहुतेक पुण्यातून प्रेम मिळते का बघत असतील. बघा कुणी UPSC राहिलेलं बरेच वर्ष प्रयत्न करून सुद्धा जमलंच नाही आणि उम्र चली पार अब असं कोणी शिल्लक राहिलं असेल तर ते असेल त्यांचंही राहिलंय यांचंही राहिलंय असं सापडलं कोणी तर बघा. राहुल गांधींना या प्रेमाचा एवढा जवळीकता आली ना. मोहब्बत की दुकान चलाते हैं राहुल गांधी, नफरत की नाही, मोहब्बत की दुकान. पण अमित शहा, अजून ते नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे सगळेच नेते यांच्याविषयी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविषयी यांच्या मनात ठासून भरलेली नफरत आणि दुकान चालवायला निघालेत मोहब्बत की. असंच यांनी बुऱ्हाणपूरमध्ये म्हटलं होतं. बुऱ्हाणपूर म्हणजे मध्य प्रदेशातलं शहर आणि मध्य प्रदेशातल्या शहराला राहुल गांधींनी मोहब्बत का शहर म्हटलं होतं. आता बुऱ्हाणपूरमध्ये राहुल गांधींना मोहब्बत दिसू लागली आहे म्हणजे काय प्रश्नच आहे.
आम्ही असं ऐकलं आहे की जेव्हा शहनशाह औरंगजेबचा बाप म्हणजे शहाजहान आपल्या कितव्या तरी बायकोच्या 14व्या बाळंतपणासाठी मोहब्बत का शहर 14व्या बाळंतपणासाठी बुऱ्हाणपूरला आलता आणि तिथंच ती खपली बुऱ्हाणपुरात. मग त्या हिरणबावडीत तिचं कलेवर पुरण्यात आलं. तिथून काढून ते पुढे ताजमहलमध्ये नेण्यात आलं काही वर्षानंतर. जी मुमताज बुऱ्हाणपूरला 14व्या बाळंतपणात मेली आणि ते मोहब्बत का शहर. पुढे मुमताजच्याच पोरीसोबत शहाजहाननं तोंड काळं केलं हा भाग वेगळा, पण मोहब्बत का शहर त्याला मोहब्बत का शहर म्हणायचं. ते जाऊ दे, ते मोहब्बत का शहर काय ते जरा बघू. त्या शहाजहानसोबत काही लोक आली होती डेरेदार समाजाची. आणि या डेरेदार समाजाचं काम काय होतं? या डेरेदार समाजाचं काम होतं राजे रजवाडे सरदार यांच्यासाठी नाचगाणं करून मुजरा कार्यक्रम करणं. आणि या डेरेदारांची वस्ती त्या बोरवाडीत वसली. आणि तीच बोरवाडी आजही बुऱ्हाणपूरमध्ये मोहब्बत की दुकान लावून आहे. म्हणजे घंट्याचे 5,000, 4-5 घंटे तरी बसलं पाहिजे गाणी ऐकत. आणि मग त्यानंतर बसायचे वेगळे असलं काही तिथे चालतं म्हणे. ते मुजरावालेचं सगळं केंद्र आहे, त्यामुळं कदाचित त्यांना मोहब्बत का शहर वाटलं असेल. कधी बुऱ्हाणपूर मोहब्बत का शहर तर कधी पुणे म्हणजे प्रेम, असं वेगवेगळं राहुल गांधींचं चालू असतं. राहुल गांधी त्या प्रेमाच्या जाळ्यात एवढे अडकलेत. बघाव ते भाजपवाल्यांना, तुम्ही कुठले फोटो व्हायरल करताय, काय करताय, ते खोटे आहेत की काय. अजूनही प्यार की तलाश में, मोहब्बत की तलाश में राहुल गांधी कधी पुण्यात तर कधी बुऱ्हाणपूरला, कधी कुठे तर कधी कुठे मोहब्बत की दुकान लावून बसलेत. आणि दुकानात त्यांना मोहब्बत विकत घ्यायची आहे की विकायची आहे माहीत नाही. कारण मोहब्बत की दुकान असेल तर खरेदी किंवा विक्री असे 2च व्यवहार होत असतात. आता राहुल गांधी आजकाल मोहब्बत खरेदी करत असतील तर या खरेदी केलेल्या मोहब्बतला काय म्हणतात एवढंच तुम्ही मला सांगा. आणि बाकी ही पडद्या पुढूनची प्रॉम्प्टिंग, पुणे म्हणजे प्रेम, हे पुण्यातलं प्रेम राहुल गांधीला सापडलं का? बघूया, शोधूया. नमस्कार.